नागपुर तहसील थाना क्षेत्र में 20 वर्षीय छात्रा से दुष्कर्म और ब्लैकमेल का सनसनीखेज मामला सामने आया है। आरोपी ने कोल्ड ड्रिंक में नशीली पदार्थ मिलाकर शारीरिक शोषण किया और नग्न फोटो के जरिए धमकाया। पुलिस ने मामला दर्ज कर आरोपी को गिरफ्तार कर लिया है। आगे की जांच शुरू कर दी है। तहसील येथे अपराध क्रमांक 890/25 कलम 123 64(1) 352 351 3 भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील जी पीडिता आहे ती रेशीमबाग ग्राउंडला ढोल ताशा पथकामध्ये प्रॅक्टिस करायला जायची। तिथेच आरोपी सोबत तिची ओळख झाली होती। आरोपीचं नाव आहे प्रणय नारायण घारपेंडे, वय 24 वर्षे, राहणार गांजाखे चौक नियर शम्स गर्ल्स हायस्कूल, तेलीपुरा, नालसाब चौक, पोलीस ठाणे, तहसील नागपूर। हा सुद्धा तिथे ढोलताशा पथकामध्ये प्रॅक्टिस करायला जायचा। दरम्यान त्यांची ओळख झाली आणि ओळखीतून आरोपीने तिला सांगितलं की आपण फिरायला जाऊया। तिला असं सहज वाटलं आणि तिने सुरुवातीला नकार दिला, पण आरोपीने सतत तिचा पाठलाग केला आणि ती नंतर कन्व्हिन्स झाली आणि मग त्याच्यासोबत ती फिरायला गेली। दरम्यान आरोपीने स्वामीनारायण मंदिर त्याच्या पाठीमागे एका हॉटेलवर तो तिला घेऊन गेला आणि तिला कोल्ड ड्रिंक मधून काहीतरी गुंगीकारक औषध तिला सेवन करण्यास दिले आणि मग जेव्हा ती बेशुद्ध झाली किंवा मग तिची शुद्ध हरपली तेव्हा त्या पीडितेचे संपूर्ण कपडे काढून तिच्यावर अत्याचार केला आणि तिचे सगळे न्यूड फोटो सुद्धा काढले। आणि मग जेव्हा पीडितेला शुद्ध आली तेव्हा तिने विचारलं की तू असं का केलं। त्यावर तो तिला धमकवायला लागला की माझ्याकडे तुझे सगळे फोटो आहे न्यूड, तू जर जास्त आरडाओरडा केला तर मी हे सगळे व्हायरल करेल। आणि असं करूनच मागील वर्षभरापासून तो तिचे शोषण करत होता आणि तिला धमकी देऊन, म्हणजे तुझ्या भावाला मी जीवानिशी ठार करेल, तुझ्या घरच्यांना ठार करेल अशी धमकी देऊन तो तिला प्रत्येकदा बोलवायचा आणि तिच्यावर अत्याचार करायचा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन। त्याचप्रमाणे पीडिता खूप त्रस्त झाल्यामुळे मग ती पोलीस स्टेशनला येऊन तिने तक्रार दिली आणि तिच्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन आम्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केलेली आहे। सध्या सदर गुन्ह्याचा तपास PSI पल्लवी सदर गुन्ह्याचा तपास सध्या पोलीस ठाणे तहसीलकडील PSI पल्लवी गोसावी या करत आहेत। आरोपीला माननीय न्यायालयासमोर हजर केलेला आहे आणि पुढील PCR मध्ये त्या आरोपीने अजून काय नेमकं केलेलं आहे, अजून काही तिचे व्हिडिओज वगैरे काढलेले आहे का याबाबत सुद्धा आम्ही तपास करणार आहोत। आरोपीवर यापूर्वीचा गुन्हे अभिलेख नाही आहे आणि आरोपीने अशाच प्रकारे इतर काही मुलींचे शोषण केलेले आहे का याचा सुद्धा आम्ही PCR दरम्यान तपास करणार आहोत। एक मिनिट। आदरणीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल सर यांनी नागपूर शहर आयुक्तालयामध्ये ऑपरेशन शक्ती सुरू केलेले आहे आणि ऑपरेशन शक्ती अंतर्गत महिलांवर जे अन्याय होतात, जो महिलांचं जे शोषण होतं त्याची तात्काळ दखल घेऊन आरोपीला तात्काळ जेरबंद करून प्रभावी कारवाई करण्याचे माननीय पोलीस आयुक्त सरांचे आदेश आहे। त्याचप्रमाणे माननीय जॉईंट CP सर रेड्डी सर, त्याचप्रमाणे अतिरिक्त पोलीस आयुक्त दाभाडे सर, त्याचप्रमाणे माननीय पोलीस उपायुक्त झोन 3 डॉक्टर राहुल मदने सर, त्याचप्रमाणे ACP पारवे सर यांनी सदर गुन्ह्यामध्ये आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे। त्याची तात्काळ दखल घेऊन आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपीला अटक केलेली आहे।